ॲडव्होकेट आशिष शेलार, डॉक्टर पंकज भोयर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सहकारी श्री मिलिंद कोटेचाजी, पराग शहाजी, राम कदमजी, सर्व उपस्थित, विशेषतः महायुतीचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या करता आलो ते MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, SRAचे डॉक्टर महेंद्र कल्याणकर, राज्य सरकारचा नेमलेला अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, माझे प्रतिष्ठित नागरिक, सर्व लाभार्थी, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं आज भूमिपूजन होतं. बरेच दिवस त्या भागातल्या लोकांना हक्काचं स्वतःचं एक चांगल्या प्रकारचा निवार असावा, घर असावं, अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला होता आणि त्याला आज कुठं शुभारंभ होतोय. त्याच्यामुळं हा प्रकल्प म्हणजे या परिसरातल्या हजारो कुटुंबांच्या स्वप्नातल्या घरांचा पाया आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. या निमित्तानं मी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. ज्यांच्या नावाने हा परिसर ओळखला जातो त्या माता रमाबाई आणि थोर स्वातंत्र्य सेनानी कुमारस्वामी कामराज यांना देखील मी अभिवादन करतो. रमाई नगर आणि कामराज नगर हा परिसर म्हणजे केवळ झोपडपट्टीचा समूह नाही, तर ही जागा संघर्ष, आत्मसन्मान आणि जिद्दीचा साक्षीदार आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या विकासामध्ये इथल्या कामगार तसंच कष्टकरी बंधू भगिनींच्या श्रमाचा आणि घामाचा मोठा वाटा आहे. हा परिसर महाराष्ट्राच्या सामाजिक जागृतीचा, परिवर्तनाचा आणि चळवळीचा एक सशक्त अशा प्रकारचा केंद्रबिंदू राहिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्हणजेच मग कोकण असेल, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागातून आलेले माझे कष्टकरी, श्रमिक आणि विचारशील नागरिक या परिसरात जवळपास 50 ते 60 वर्ष एकत्र राहून सामाजिक ऐक्याची अनोखी परंपरा घडवत आलेले आहेत. आणि याच परिसरामध्ये राज्यमंत्री दयानंद म्हस्के असतील, आंबेडकर चळवळीतील DP पवार असतील, विठ्ठलराव साठे असतील, यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते ह्या परिसरांनी घडवले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा समतेसाठीचा लढाई, या भागाने नेहमीच पुढाकार घेतला आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या परिसरांनी जपला आणि जोपासला. आता माता रमाबाई आंबेडकर नगर हे नाव उच्चारताच आपल्या मनामध्ये समता, निष्ठा आणि त्यागाचं प्रतीक असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचरणीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. डॉक्टर बाबासाहेबांच्या यशस्वी वाटचालीमध्ये या माऊलीचं फार मोठं योगदान होतं. माता रमाई आणि के कामराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात आज या प्रकल्पामुळं स्वाभिमानाचं नवं पर्व सुरू होतं आहे. या गोष्टीचा माझ्यासारख्याला समाधान आहे, अभिमान आहे. कामराज नगर परिसरातील तमिळ भाषिकांबरोबरच देशातील विविध भागातील कष्टकरी अत्यंत गुण्यागोविंदांनी राहत आलेले आहेत, हेही आपण पाहतोय. आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे. गणेशोत्सव आपण साजरा केला, नवरात्र साजरा केला, दसरा झाला आणि दिवाळी उद्याच्याला येऊ घातलेली आहे आणि त्याच्यानंतर नवीन वर्ष सुरू होत आहे. आपल्याला ही येणारी दिवाळी आणि नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट होते त्याच्यामध्ये घेत असतो. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती मला आपल्याला देताना अत्यंत आनंद होतोय. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या 9 शैक्षणिक संस्था, 2 वसतिगृहाच्या इमारतीच्या करता जतन आणि जीर्णोद्धार संवर्धनाच्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र योजना तयार करून त्याला मान्यता आज दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन मानलं आणि शिक्षण संस्थेद्वारे
वंचित घटकांना उत्थानाच्यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलं. त्यांच्या या शिक्षण संस्थांच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुढील पिढ्यांच्यासाठी त्यांचे अस्तित्व टिकवणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून या महायुतीच्या सरकारने यावर दृष्टीनं दरवर्षी 100 कोटी असे 5 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची निधीची तरतूद आज केली आणि हा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला वंदन करणारा आणि समाजातल्या दुर्बल घटकांना बळ देणारा ठरणार आहे. हा विश्वास मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. या पुनर्वसन प्रकल्पाचं काम दर्जेदार व्हावं अशी माझी सूचना आहे. आपण BDD चाळीचं केलेलं पुनर्वसन अत्यंत दर्जेदार झालंय आणि त्यामध्ये तशाच प्रकारचं काम रमाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झालं पाहिजे अशी अपेक्षा मी डॉक्टर संजय मुखर्जी आणि डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्याकडनं व्यक्त करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एक स्मार्ट, शाश्वत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीकरणीय झोपडपट्टी पुनर्वसनाचा एक आदर्श नमुना हा उद्याच्या काळामध्ये ठरला पाहिजे. MMRD आणि SRAनं संयुक्त भागीदारीच्या तत्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेमुळं माझ्या झोपडपट्टीतील रहिवाशांचं जीवनमान उंचावेल, संपूर्ण परिसराचा विकास साधला जाईल. शाश्वत विकासाच्या तत्वावर झालेली ही योजना भविष्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं एक आदर्श नमुना ठरेल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व मुंबईकरांचे घराचे आणि झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टास गती प्राप्त होणार आहे. या योजनेची यशस्वी पूर्तता होण्याकरता भविष्यातील अशा अनेक योजना हे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्या मुंबईचा शाश्वत विकासासाठी MMRDची प्रतिबद्धता या प्रकल्पातून दिसून येते. हा प्रकल्प हा फक्त घर देण्यापुरता नाही तर श्रमाला सन्मान देणारा, सामाजिक न्याय साधणारा आणि मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणारा आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्वसन योजना भविष्यातील सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास मी आजच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि ह्या एकंदरीत उभारणीमध्ये किंवा हे सगळे झोपडपट्टी खाली करण्यामध्ये लोकांचं त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांचा हातभार लागला म्हणून हे शक्य झालेलं आहे. हे कदापि आम्ही विसरू शकत नाही. अशाच पद्धतीचा एकोपा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवूया आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता आपण सगळेजण तत्पर राहूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.